नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मी सध्या उभा आहे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर। इथं येण्याचं कारण आहे मित्रांनो की आपण या कार्यालयामध्ये नेहमी येत असतो। हे पाठीमागे बघू शकता तुम्ही, हे आपलं रेस्ट हाऊस आहे, विश्रामगृह। हे विश्रामगृह काही दिवसापूर्वीच रंगरंगोटी करून त्याचे सुशोभीकरण करण्यात आलं होतं। म्हणजे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला ना, आपले पालकमंत्री जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत ते या ठिकाणी येत असताना या विश्रामगृहाची दुरुस्ती रंगरंगोटी झालेली आहे। त्यावेळेस ते विश्रामगृह गळत नव्हतं, पण नंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला साक्षात्कार झाला की ते विश्रामगृह गळतंय। आता त्याचं वर वॉटर प्रूफिंगचं काम चालू आहे। त्याचबरोबर ही जी बिल्डिंग आहे यांच्या कार्यालयाची, ही बिल्डिंग अतिशय जुनी झालेली आहे। जवळपास हिला 50 वर्ष तरी झाली असतील या इमारतीला। एवढी जुनी आहे ते बघू शकता आपण। वर छत जो आहे त्या इमारतीचा तो पडायला झालेला छत आहे। आणि या इमारतीमध्ये सध्या एकीकडे शासनाच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, खडखडाट आहे, आणि दुसरीकडे मात्र इथं फर्निचर करण्याचं काम चालू आहे। म्हणजे लाखो रुपयाचं फर्निचर या इमारतीमध्ये केलं जात आहे, जे काही वर्षानंतर वाया जाणार आहे। खरं तर ह्या फर्निचरची आवश्यकता होती का, हे संबंधित विभागाला माहीत, परंतु कुठंतरी निधी खर्च करून उधळपट्टी करण्याचं धोरण आहे। यातून गुत्तेदार, अधिकारी आणि राज्यकर्ते यांचं सर्वांचं संगनमतातून हा जनतेचा पैसा कसा वाया घातला जात आहे याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। ते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये चालू असलेलं हे फर्निचर। आपण बघू शकता, आपण वर जाणार आहोत दुसऱ्या मजल्यावर। इथं हे कार्यालय आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं, जिथं उपअभियंता बसतात। त्या ठिकाणी हे सर्व फर्निचरचं काम चालू आहे, ज्याची आवश्यकता नव्हती, परंतु ते या ठिकाणी केलं जात आहे, ज्याच्यावर लाखो रुपये खर्च होणार आहेत। आणि काही दिवसानंतर ही बिल्डिंग वापरा योग्य राहणार नाही। त्याच्यामुळं त्या फर्निचरच्या कामाचा दर्जा हा भाग वेगळा, पण शासनाचे जे लाखो रुपये खर्च होत आहेत यावर, ते मात्र वाया जाणार आहेत एवढं मात्र नक्की। शासनाच्या तिजोरीमध्ये एकीकडे पैसे नाहीत, अनेक योजना रखडलेल्या आहेत, लोककल्याणाच्या कामाला शासनाला पैसे नाहीत, आणि अशी उधळपट्टी मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं केली जात आहे। त्याची जी कामं चालू आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं शहरामध्ये, सिमेंट रोडची व अन्य बांधकामं किंवा इतर तालुक्यामध्ये जी कामं चालू आहेत ते दर्जेदार होत आहेत का? नाही, ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत। ह्याचं कारण असं आहे की इथले जे कर्मचारी, अधिकारी आहेत, गुत्तेदाराला सांगून सुन्या आणि त्यांच्या सहाय्यकाला सांगून सुन्या आपल्या घरगुती कामात लातूरला, उदगीरला व्यस्त आहेत। तुम्हाला सांगतो, सरकारी दवाखान्यामधलं जे काम चालू आहे ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे होत असून, पुन्हा तहसीलमधलं सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं होत आहे। पुन्हा आता स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये जे डागडुजी दुरुस्तीचं काम, फर्निचरचं काम आहे, हे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे। याचं कारण एकच की इथला अधिकारी आहे हा ऑफिसमध्ये कधी येतच नाही, आणि त्यांना विचारायला गेलं, फोन केला, ते म्हणतात त्यांचा फोन लागत नाही, ते मॅसेज पाठवा म्हणून फोन घेते। आम्ही कोणा लोकांच्या तक्रारी घेऊन आलो, साहेब लोकांच्या तक्रारी येतात, गल्लोगल्लीमध्ये, वार्डामध्ये जे काम चालत, आमदार साहेबांनी करोडो रुपयाचा फंड दिला सार्वजनिक बांधकाम विभागाला, पण त्या फंडाचं भ्रष्टाचार इथले अधिकारी करतायत। कारण का, तुम्ही आता गल्लोगल्ली जाऊन बघा, सगळा रस्ता उखडून गेलाय, गिट्टी उघडी पडली आहे। माझ्या गल्लीमध्ये सुद्धा तसंच झालंय, आणि हे अधिकारी ऐकायला तयार नाहीत। तुम्हाला काय करायचे करा, आम्ही बघून घेऊ असं